लाठीचार्जनंतर सलग तिसऱ्या दिवशी आंदोलक जंतर मंतरवर ठाण मांडून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम। जंतर मंतरवर रात्रभर पावसातच आंदोलकांसाठी या। रात्री उद्धव ठाकरेंनी घेतली जंतर मंतरवरील आंदोलकांची भेट। एका राजीनाम्याने चालणार नाही, आता व्यवस्था बदला, उद्धव ठाकरे यांचं आवाहन। आज सकाळी 10 वाजता दिल्लीतून उद्धव ठाकरे घेणार पत्रकार परिषद। विरोधकांच्या आवाजानं पुन्हा एकदा दिल्लीत दणाणली। राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचं रात्री पंतप्रधान निवासाजवळ आंदोलन। आंदोलनावेळी पोलिसांनी राहुल गांधी यांच्यासह विरोधकांना घेतलं ताब्यात। तब्बल 3 तासांनंतर राहुल गांधींची सुटका। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी राहुल गांधी आक्रमक। तर कालच्या आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांना दुखापत। झटापटीमध्ये राहुल गांधी यांच्या नाकाला दुखापत। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची राहुल गांधींच्या आंदोलनावर टीका। विद्यार्थ्यांचा राजकीय साधन म्हणून वापर एक्स पोस्ट करत धर्मेंद्र प्रधान यांचा राहुल गांधींवर निशाणा। पावसाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस। नीट पेपर फुटी, सीजेपी आंदोलन आणि राहुल गांधी यांना झालेल्या धरपकडीचे पडसाद उमटणार। 2 दिवस सभागृह तहकूब झाल्यानंतर आज तरी सभागृहात काही चर्चा होणार का, याकडे लक्ष। तरुणांच्या समर्थनार्थ मनसेचं आज मुंबईत आंदोलन। आझाद मैदानावर सकाळी 11 वाजता आंदोलन। चला व्यवस्थेला प्रश्न विचारूया असं म्हणत सरकारला घेरणार अमित ठाकरेंसह मनसे नेते होणार सहभागी। वंचित बहुजन आघाडीकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक। दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष मारहाणीचा करणार निषेध। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचीही करणार मागणी। मनोज जरांगेंचा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा। जरांगे आज दिल्लीत जाऊन घेणार भेट। सकाळी 11 वाजता जरांगे जंतर मंतरवर पोहोचणार। शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन करण्याच्या निर्णयाला उद्धव ठाकरेंचं आव्हान। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस। वारी साजरा करणार वाढदिवस। वेळापूरमधून मुख्यमंत्री वारकर यांसोबत माऊलींच्या पालखीत पायी चालणार। तर अजित पवार यांची आज 67वी जयंती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मध्यरात्री 12 वाजता अजितदादांना वाहिली आदरांजली। चिरंजीव जय पवार आणि सुनबाई ऋतुजा पवार यांच्यासह घेतलं स्मृतीस्थळाचं दर्शन। मुंबईत सकाळपासून संततधार सुरू। मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये शनिवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज। उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात देखील पावसाची शक्यता।